6वी बातमी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसाची। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये मोठा कार्यक्रम होणार असताना त्यांच्या नागपुरातील महाल भागातील वाड्यावर देखील गडकरी कुटुंबीय एकत्र आले। वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या कुटुंबियांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। केंद्रीय दळणवळण मंत्री नागपूरचे खासदार नितीन गडकरी आता 61 वर्षात पदार्पण करतायत। सुमारे 40 वर्षापेक्षा जास्ती काळ नितीन गडकरी हे राजकीय जीवनात आहेत, सामाजिक जीवनात आहेत। त्यांच्यासोबतचा हा अनुभव कसा झाला हे सांगण्याकरता आपल्यासोबत शेअर करण्याकरता त्यांच्याच परिवारातले लोक आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा हा जो 30-40 वर्षाचा तो अनुभव होता, हा जो पूर्ण मार्ग होता तो कसा राहिला आहे। आपण सुरुवात करू सौ कंचन गडकरी यांच्याकडून। जवळपास 40 वर्ष नितीनजींचं सार्वजनिक आयुष्य राहिलं, त्यापैकी 30 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत होता। या काळातल्या अनेक आठवणी असतील, काही कडू असतील, काही गोड असतील। एखाद कुठली आठवण जी तुम्हाला नेहमीच स्मरणात राहिली आहे, पुढेही राहील? राजकारण म्हटलं की कडू गोड आठवणी राहतातच, पण त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा कडू आठवण अशी होती की ज्यावेळेला पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते त्यावेळेला जे लोकांनी 1996 मध्ये अतिशय त्यांच्यावरती आरोप केले, पण तेव्हाही माहिती होतं की आपण काचेच्या घरात राहणारे नाही आणि जे काम होते ते चांगल्यासाठी होत आहे। त्याच्यामुळे पहिले थोडे दिवस त्याचा त्रास झाला मला, पण नंतर ते सगळं एकेका आरोपाचं खंडन यांनी केलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका स्तरावर त्याचं खंडन करून जे खरं आहे ते त्यांनी पोहोचवलं। तुम्हाला असं कधी वाटलं की या सगळ्या घटनांमुळे ही नाही किंवा बाकी सगळ्या घटना ज्या राजकीय जीवनात होतात त्यामुळे कधी त्यांनी डिप्रेस झाले होते आणि तुम्ही त्यांना मग चीअरअप तुम्हाला करावं लागेल, असं कधी तुमचा अनुभव आहे? नाही, ते स्वतः तसे खूप डिस्टर्ब होत नाही, कारण की त्यांना माहिती असतं की आपण हे काही वाईट केलेलं नाही आहे। मध्ये पण 2011 साली जे आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळेला थोडे डिस्टर्ब झाले होते, पण म्हणून त्यांनी पार्टीचं काम किंवा संघटन किंवा समाजकार्य काही सोडलं नाही। कारण आपण जेव्हा चांगलं काम करतो त्यावेळेला घाबरायची काही गरजच असते ना, आणि असं सतत नवीन नवीन त्यांच्या मनामध्ये चालत असतं आणि ते आपल्या देशासाठी ते काम करत असतात। मला असं म्हणायचं की या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना असंच ईश्वराने दीर्घायुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून खूप समाजाची सेवा घडो, एवढंच मी प्रार्थना करते। आपल्यासोबत परिवारातले बाकी लोक देखील आहे। एक घरचा एक कर्ता पुरुष म्हणून नेहमी तुम्ही त्यांच्याकडे बघितलं असेल, त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टीची प्रेरणा तुम्हाला सातत्याने मिळते असं वाटतं? सगळ्याच गोष्टींची प्रेरणा मिळत असते। रोज बोलणं होतं किंवा असं नाही, पण जेव्हा आठवड्यातनं एकदा दोनदा ते नागपूरला असतात तेव्हा पूर्ण म्हणजे छोट्याशा पिरियडमध्ये खूप मोठ्या काळाची ऊर्जा ते आम्हाला देत असतात आणि प्रेरणा देत असतात आणि खूप इन्स्पायरिंग, म्हणजे ते स्वतःही खूप इन्स्पायरिंग आहेत आणि आम्ही इतक्या जवळ आणि घरातलेच असल्यामुळे आम्हाला अजून जवळून सगळं त्यांचं काम पाहायला मिळतं। ते कुठल्या ऊर्जेनी काय यांनी ते डेडिकेशननी काम करत असतात ते सगळं पाहायला मिळतं। त्याच्यामुळे त्याचा अंशतः हे आम्ही आमच्यात उतरवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो नेहमीच। तुम्हाला साधारणतः 7-8 वर्ष झालं असेल इकडून? 6 वर्ष। 2 कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की तुम्ही या नितीनजींकडून शिकल्यात, तर काय सांगाल? आपण बाबांचा हे बघतोच आहे, त्यांनी स्वकर्तृत्वाने त्यांचा बांधलेला जो महामार्ग आहे तो बघतोच आहे, पण नुसतंच स्वकर्तृत्व नाही तर ते सतत कोणाला तरी काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि त्याचं प्रयोजन नक्कीच चांगलं असतं। तर आणि प्रत्येक येणाऱ्याला ते काही ना काही करायला उद्यमशीलता ती जी स्वतःमध्ये आहे ती दुसऱ्यांमध्ये पण आणण्याचा ते प्रयत्न सातत्याने करत असतात। आपण ऐकलं की गडकरी कुटुंबातल्या सर्व कुटुंब सदस्यांनी कशा प्रकारे मनमोकळेपणे आपल्याशी संवाद साधला आणि एकूणच अनेक आठवणी चांगल्या असतील काही वाईट असतील अशा सर्व आठवणी आपल्याशी शेअर केल्या। गडकरींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभ आपण एक चांगलं आणि आरोग्यपूर्ण आयुष्य विजयाश करण्याला हे करू। बीटी जर्नलिस्ट मंगेश हस्तक, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।